समोर यावं. शेख चांद पीजे, शेख चांद पीजे भाई. यानंतर सिद्धिविनायकजी मुळे यांचं स्वागत करण्यासाठी मी चेतन बजाज यांना विनंती करतो. परमानंद केवळ एखाद्या पत्रकारांना ती बातमी छापली म्हणून त्यांचं भलं झालं आणि आमच्याही लक्षात आलं. मग लोकप्रतिनिधीच्या एखाद्या गोष्टीमुळे हात जोडून पाय पडून तुमच्या बातम्याची आम्ही 100% रोज 6 पेपर वाचतो. फत्ता बोलणं रोजचं जागरण ठेवतो असं नका समजू. रोज त्याच्यामुळं पत्रकाराचा खूप मोठा सन्मान, तो सन्मान आज मी खरं म्हणजे दर्पणकार बाळासाहेब शास्त्री जांभेकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आणि जालना जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकाराला मनापासून शुभेच्छा. लक्षीमध्ये किती ताकद असते मला माहीत, पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये मला माहीत पडलं. ज्या 18 तारीखपर्यंत माझी 40,000ची लीड दिसत होती माझी, आणि जे 18 नंतर लक्ष्मी माता बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे, आणि त्यात आमचे तुकडे 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 महायुती महाविकास आघाडीचे झाले. जणू असा होता की जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशातच राहणार नाही. जसं हा पाकिस्तानचा एक अभिवृद्धी भाग किंवा चायनाचा अभिवृद्धी भाग होईल अशा वातावरण तयार झाला. आता त्याला काय करू शकतो. आता तर असा झाला, निवडून आलेले नेतेने या शहराच्या विकासाबद्दल बोललं पाहिजे की कैलास गोरंट्यालने इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज आणलं तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आणेल. कैलास गोरंट्यालने जायकवाडीचं पाणी आणलं, मग इकडून पाणी आणणार. आता मी काल बोललो आमचे अस्थिंचे साप, अस्थिंचे साप कोणाला म्हणतात? घराची, बरोबर. पण या महाराष्ट्रानं ते पण माहीत नाही अस्थिंचे साप काय आहे. आणि हा दुर्दैव जालन्याचं ते कोण पाचंदा निवडून आलं. आम्ही आमचं रडणं आमच्या स्टेजवर करणारच. काँग्रेसचा स्टेज आहे, काँग्रेस स्टेजवर आम्ही आमचा रोड. आम्ही नारायणगावला काही बोलणार नाही, बबन लोणीकरला काही बोलणार नाही. पण आमच्या पार्टीमध्ये आम्हाला जे लोकांनी धोका दिला, आम्हाला जे हे केलं, आम्हाला ते केलं, आम्ही त्याच्याबद्दल बोलणार. मी नारायणगावबद्दल बोललो नाही. पण आता ह्यांची म्हणजे केवढं हुशार लोक आहेत बघा. आणि असा स्टार्ट केलं की नगरपालिका असेल तर यांचा पोट चालवतात. अरे मी म्हणतो बाबा, मी कोणत्या शेतकऱ्याचं शुगर फॅक्टरी खाल्लं नाही, कोणत्या व्यापाऱ्याचे दुकान खाल्लं नाही, कोणाचं जमीन खाल्लं नाही. माझ्यावर करप्शनचा एकही आरोप नाही की जालन्यात एखाद्याने जर म्हटलं की कैलास गोरंट्यालने आमची प्रॉपर्टी खाल्ली, चला मी राजकारण सोडून देईन. मी बोलायचं नसतं, बोलणार नव्हतं. पण आज जे बघितलं मी की अशा फिडिंग, अरे तुम्ही करा ना डेव्हलपमेंट, कोण नाही म्हटलं तुम्हाला. तुम्ही आणा ना नगरपालिका, कोण नाही म्हटलं तुम्हाला आणायला. तुम्ही प्रयत्न करतात, आम्ही प्रयत्न करतो. पण स्वतः करायचे आणि दुसऱ्याला आरोप करायचे हे बरोबर नसतात. आणि मी तर नेहमी समोर बोलतोय, कर्म इज रिटर्न, कर्म तुम्हारे वापस आएंगे. गीता में कहा गया कि जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आणि मी काल बोललो तो की भूकंप येणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा अर्थ तुम्ही राजकीय भूकंप लावून द्यायचं, राजकीय भूकंप की दुसऱ्या दिवशी सर्व पेपरने कैलास गोरंट्यालचा प्रवेश, कैलास गोरंट्यालला प्रवेश. कसा काही नाही, खुलासा करून देतो नाराज. ते भूकंप वेगळे आमचे. आतापर्यंत माझं नाव कैलास आहे, मला भोले शंकर म्हणतात. जब तक सीधा है भोला है, और जिस दिन तीसरी आँख खुलेगा तो त्राही त्राही होंगी, याद रखो.
काल मी बोललो होतो, 1-2 शेर चांगले बोललो होतो, आमच्या पार्टीबद्दलच बोललो होतो. मतलब के है यार मगर दिल के सब काले हैं, मतलब के यार मगर दिल के सब काले हैं, मौका मिलते ही डसने वाले हैं, किस में कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज़्यादा सांप हम ही ने पाले. दिवसाच्या निमित्ताने नवनिर्देशित आमदाराच्या सत्कार समारंभामध्ये आपले माझे मित्र ओ भैया मैं क्या कर रहा हूँ. बदनापूरचे आमदार सन्माननीय बबनरावजी लोणीकर, बदनापूरचे आमदार आमचे मित्र सन्मान्य नारायणजी तुचे, व्यासपीठ उपस्थित सर्व सन्मान्य राठीजी, आपली आयशा खान मॅडम, आमचे मित्र सर 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 विजय पाटीलजी, या कार्यक्रमचे आयोजक प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी आणि माझे मित्र. लश्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, लश्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, झूठ को सच लिख दो क्योंकि अखबार है तुम्हारा. मी आपल्या या संयोजकाचा मनापासून आभार व्यक्त करतोय. रनिंग आमदारच्या सत्कारावेळी मला पण बोलून घेतलं तुम्ही. माझा पराभव झाला नाही हे निश्चित आहे. आणि आपला हा जालना पत्रकाराचा पंढरी आहे. आपल्या जालन्यात लोकशाही जीवन ठेवण्याचं काम कोणी केलं तर ते आपल्या पत्रकार लोकांनी ठेवले. निश्चित आहे, साप्ताहिक असेल, दैनिक असेल, इलेक्ट्रिक असेल, हे माध्यमातून आपण जालन्याची जेवढी समस्या असेल, जालन्याचे जे अविकसित एरिया आहे, जे आता विकसित झालेलं आहे, त्यात जर आमच्या पुढाऱ्याचा जर सहभाग तर आहेच, त्याबद्दल आपले पत्रकार बंधूंचा फार मोठा त्यात सहभाग आहे. आज सिमेंटचे रस्ते झाले, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, लाईटचा प्रश्न सुटलेला आहे. पूर्वीसारखा जालना नाही आहे. पूर्वी म्हणायचे की जालना कैसा आहे यार, या आने को शर्म आती, पण असं जालना नाही आहे. आणि प्रत्येक पुढाऱ्याला काय काम त्याने केले 5 वर्षात ते दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणून मी तुमचा आभार मानतो. पण आपल्यामध्ये काय असा 2-4 लोक आहेत, मी सर्वांचं नाव घेत नाही, की खुट्ट्यावर बांधलेलं कसं असं तसंच आहे. मार्चनंतर बघू त्यांना पण, म्हणजे जसं माझी आणि त्याची खानदानी दुश्मनीच आहे. आता अभय भैया आमचे मोठे बंधू आहे, त्यांचे माझं पण जमत नाही, पण आम्ही त्या लेवलवर कधी ते माझ्याबद्दल गेले नाही, मी त्यांच्याबद्दल गेले नाही. नारायणराव, आपली बातमी महाराष्ट्रात जालन्याची बातमी रोज येते, काही ना काही येते. महाराष्ट्रात तुमच्या बातमीमुळं की जालना केवढा मोठा आहे लोकांना माहीत पडलं. एक स्टीलची फॅक्टरीवर ITचे लोक बारात घेऊन आले. मी अधिवेशनमध्ये होतो, तो 50 आमदार मला भेटायला आले. मला काय झालं बाबा? अरे बाप रे बाप, कितने बड़े सिटी का तो आदमी है यार, और वहाँ का आमदार है. अशी म्हणजे आपली ओळख जालन्याची झालेली आहे. आपण कुठेतरी कमी नाही आहे महाराष्ट्रात, हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपण केला. तसं माझी आमदार म्हणजे तशी वेळ आली नाही नारायणराव तुमच्यावर. थोडं आता तुमच्याकडे काय लक्ष्मी कृपा एवढी मोठी आहे. आणि त्या लक्ष्मीचा सदुपयोग आपण किती केलं
ज्या गावात बबलू चौधरीला लोक पैसे जमा करून दिले निवडणूकसाठी, तेच गाव बबलूचा मायनस झाला. अशी गोष्ट जेव्हा कानावर येते तर आम्हालाही वाटतं की आपण 5 वर्ष राहुल राहुल थोडा सरक बाजू. हां काम केलं. लोकांचं काम करावं लागतं, ड्युटी असते. पण आपण कुठंतरी चुकलो याची कल्पना मला झाली. मला बोलवलं विजय सकलेचाजी, महेशजी, आमचे तरुण मित्र, या सर्वांचा आभार मानतो. आणि मला आणखीन 2-4 दिवस उशीर आला कारण थोडा रश आहे घरात. आता पण लोक येऊन भेटतात विजयजी. लोकांना असं वाटतं की आता हे संपलं, नगरपालिकेला ते हे संपलं. तसं काही होत नाही. आणि मी कधी म्हणत नाही मी पुन्हा येईन, दावेशीर येईल, एवढंच सांगतो. जय हिंद.